लाज तरी वाटली पाहिजे होती का एवढं सेल्फिश बिहेवियर. कबीर प्लीज, मला सारखं सारखं सेल्फिश बोलायची काही गरज नाहीये. मला काही माहित नाही. हे बघ, तू देवाची माफी मागणार आहेस आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. दॅट्स इट. अरे कसले प्रश्न कबीर? तू फेक बाबा का आणलेस? हा, तुला माहिती होतं ना तुझ्या बाबांना फक्त मी भेटणार आहे आणि माझी फॅमिली नाही, तरी तू हे सगळं प्लॅन केलंस आणि माझ्याशी खोटं बोललीस. कबीर मी तुला कालच सांगितलं होतं, मला वाटलं तुला वाईट वाटलं असेल म्हणून. व्हॉट नॉनसेन्स राधा. अगं मला तुझ्या खऱ्या बाबांबद्दल तूच सांगितलं होतंस ना. तरी राधा, आणि मी तुला काय सांगितलं होतं, तू काही कर पण माझ्याशी खोटं बोलू नकोस. तरी तू ऐकलं नाहीस ना. कबीर माझं ऐक, मी खरंच. तू आणि खरं शक्यच नाही ग राधा. आता ना माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये. तू सरळ येऊन मोकळेपणाने मला जे काय खरं आहे ते सांगितलं असतंस ना तर मला काही वाटलं नसतं ग. पण आता तुझ्यामुळे ना मलाच गिल्टी वाटतंय, कारण तुझ्यामुळे मी इतक्या जणांची खोटं बोललोय ज्याचं तुझ्याकडे काही जस्टिफिकेशनच नाहीये. पण तू तर. पण काय कबीर? राधा, तुझ्याकडे ना आज संध्याकाळपर्यंतची वेळ आहे. माझ्या प्रश्नांची जी काही उत्तरं देशील ना तू, त्यावर आपल्या नात्याचं भविष्य ठरेल. बघ, नीट विचार कर, कारण आता ह्या सगळ्याची जबाबदारी ना तुझ्यावर आहे. कबीर प्लीज माझं ऐकून घे. आता जे काय बोलायचं ऐकायचं ना ते संध्याकाळी. मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोय. भेट. दादा, हा ऍड्रेस कुठे? काय काय ऍड्रेस ऍड्रेस म्हणजे नीट मराठीत बोल ना, काय बोलतो ते आणि आपण काय ऍड्रेस सांगायला उभा आहे? चल निघ इकडनं, निघ. ऍड्रेस विचारते. अरे कॉलर, अरे आपल्याला एकदम इमर्जन्सी मध्ये बोलवलं, तू काय लोचा नाही ना? अरे नाही, सहजच. मग काय टेन्शन नाही, घे चल घे. थँक्स. आज काय स्पेशल? स्पेशल स्पेशल काय, स्पेशल चणे. हे तर आहेच रे. बाय द वे थँक्स. काल तुझी खूप हेल्प झाली यार, म्हणजे खरंच थँक्यू सो मच. आपण हेल्प पण काय केला काय आपण? अरे असं काय करतोस? राधाच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला, तू नसतास तर काय झालं असतं त्यांचं? आपण आलो नसतो तर काय झालं असतं राधाचं? म्हणजे राधाच्या बाबांचं मेजर ऍक्सिडेंट झाला होता रे त्यांचा, लय फुटले होते ते. आता बरे आहेत ना? आता बरे आहेत. छान आहेत ते, म्हणजे 4 महिने आराम सांगितलाय ना त्यांना. हो, आणि काल तू वेळेवर आलास, म्हणजे वेळेत गाडी वगैरे अरेंज केलीस म्हणून ते वेळेत हॉस्पिटलमध्ये तरी पोहोचले ना. ते आपल्याला टायमावर सुचला. म्हणजे लक्षात आला. मग आपण जुगाड केला गाडीचा, मग त्यांना गाडीत बसवला, हॉस्पिटलला पाठवला, सगळा डॉक्टरांना सांगितलं आपण स्पेशल ट्रीटमेंट द्यायचे यांना. ऍक्च्युली मी पण भेटून यायला पाहिजे रे त्यांना, म्हणजे राधाचे बाबा आहेत आणि मीच भेटून नाही आलो तर बरोबर नाही ना वाटणार. कुठल्या हॉस्पिटलला आहेत रे ते? हे रे ते आपलं कुठलं? हे रे ते असं मोठं, म्हणजे असं मोठं आहे ना ते, असं काचेचं आहे ना सगळं. हा, नाव काय त्याचं? असेल आशा आशा हॉस्पिटल. अच्छा, आशा हॉस्पिटल. आणि वॉर्ड नंबर वगैरे? वॉर्ड काय आता 5, वॉर्ड नंबर 5. आशा हॉस्पिटल वॉर्ड नंबर 5. थँक्यू, मी आलोच भेटू. अरे कॉलर, अरे तू कुठे चालला हॉस्पिटलला? म्हणजे आता ते भेटायचा टायमिंग निघून गेला ना, तुला नाही भेटता येणार त्यांना, म्हणून सांगता. अरे काहीच प्रॉब्लेम नाही. आईचा रेफरन्स दिला ना की देतील भेटायला. आणि तसंही मी पण मेडिकलचा स्टुडंट आहे ना, तो मला करतील अलावते आणि आय मॅनेज. आलोच. अरे पण आताच्या आता भेटणं काही इम्पॉर्टंट आहे. तू नंतर जाऊन भेट ना, त्यांना घरी जाऊन भेट तू. ते पण आहे. हा, मग तू नेशील ना मला तिच्या घरी? आपण
आपण कसा नेणार म्हणजे आपल्याला नाही माहिती ना घर ऍड्रेस काहीच माहिती. अरे असं काय करतोस? राधाच्या बर्थडेला तिच्या आईने लेटर पाठवलेलं ते तुम्हीच घेऊन आला होतात ना? हा ते आपणच घेऊन आलेलो आठवत आहे आपल्याला. हा, आपली मेमरी शार्प आहे. हा. अरे मग त्या लेटरवरचा पत्ता पण आठवत असेल तुला. तुझी मेमरी एकदम शार्प आहे ना. हा नाही ते म्हणजे काय आता नाही एवढं काय आठवत नाही म्हणजे ते ते कसं काय आठवणार ना. नाही आता काय सांगू याला. काही सांगू नकोस सत्या, मला ना सगळं माहितीये. आणि आता जे काही सांगायचंय ना ते आज संध्याकाळी राधाच सांगेल. म्हणजे काल जो माणूस आला होता तो राधाचा बाबा नव्हता हे माहितीये मला. पण राधा माझ्याशी का खोटं बोलते ना ते कळत नाहीये मला. पण कळेल, ते सुद्धा आज संध्याकाळपर्यंत कळेल. राधाच्या आईचं लेटर तुम्हीच आणलं होतं ना, पण आता त्याच्यावरचा पत्ता आठवत नाहीये. तोही सापडेल, टेन्शन घेऊ नकोस. अरे एवढंच काय, राधाच्या आईची भेटही होईल आज संध्याकाळी. यू डोंट वरी. नाही नाही कॉलर, अरे काय बोलतोस काय तू? अरे जे करेक्ट आहे ना तेच बोलतोय. चल बाय, खूप काम आहेत मला. नाही हे बघ कॉलर, आपण राधा राधा, तू का केलंस असं? मी तुला सांगितलं होतं ना, तू बाकी काही कर पण खोटं बोलू नकोस, विश्वासघात करू नकोस. पण तू माझ्या आईला ना मी कायम दुःखात पाहिलंय ग, याच खोटेपणामुळे. जर तिला खरं कळलं ना तर ती आयुष्यात तुला कधीच स्वीकारणार नाही ग. एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटी बोलावी लागतात. आणि राधा, तू माझ्या आईशी खोटं बोललीयस, माझ्याशी खोटं बोललीयस. का? कशासाठी? खऱ्या फॅमिलीला का भेटवत नाहीयेस ग तू? काय प्रॉब्लेम आहे? राधा, तुझे बाबा इंटरनॅशनल डॉन आहेत, त्यांचं आणि तुझं पटत नाही, प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं मान्य केलंय का मी. पण मलाच भेटवण्यासाठी तू खोटे बाबा का आणावेत हेच कळत नाहीये मला अजून. काहीतरी नक्कीच आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. आणि आय नो, मी पण माझं आणि मोनिका मॅमचं खरं रिलेशन लपवतोय. पण त्याची कारणं वेगळी आहेत ग. आईची तत्व, तिचे नियम यांच्यामुळे लपवतोय तुझ्यापासून. पण तुला अंधारात ठेवून फसवून तुझ्याशी लग्न करायचा उद्देश ना माझा आहे ना माझ्या आईचा. योग्य वेळी मी सत्य सांगेन खरंच. पण तू खोटं बोलण्याचं काय कारण आहे राधा? राधा, आपल्या नात्यात विश्वासच नसेल ना तर पुढे सगळं कठीण आहे ग. हे बघ, जे माझ्या आईबाबांचं झालं ना तेच आपल्या नात्याचं होणे एवढंच वाटतंय ग मला. प्लीज राधा, आज संध्याकाळपर्यंत जे काही खरं आहे ना ते मला प्लीज सांगून टाक राधा. नाहीतर आपल्या नात्यात फक्त अंधार असेल, नुसता अंधार. आणि ज्याला कारणीभूत तू असशील राधा, तू. आय हेट यू राधा, आय हेट यू. आरामात जरा, शूटिंग चालू आहे. बाबा, बाबा इकडे. Oh, my sweet girl. फटाफट, टाइम नाहीये. एक मिनिट. आपण कोण? हो, असं काय करता बाबा? अरे कोण बाबा? कुठला बाबा? मी ऍक्टर आहे बाबा. इथे शूटिंग चाललंय, कशाला डिस्टर्ब करतोय? हो बाबा, तुम्ही राधाचे बाबा ना? एका दिवसात विसरलं तुला? डार्लिंग, आपण जरा बोलूया हां, प्लीज. पर्सनल. कोण राधा? कुठली राधा? मी कोण राधा बिदाला ओळखत नाही. अरे शूटिंग चाललंय माझं. तुम्हाला काय वाटलं मी असं इझिली सोडेन तुम्हाला? हे बघा, तुम्ही हे सगळं का केलं ना ते जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. हो, माझं शूटिंग थांबलंय, तुम्ही जा ना. नो वे, तुम्ही आधी माझ्यासोबत चला. मी कुठेही कोणाबरोबर जाणार नाही. माझं शूटिंग थांबलंय आणि मला जमणार नाही.
असं कसं नाही जमणार? अहो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आणि राधाच्या आयुष्यापेक्षा हे तुमचं शूटिंग ना नक्कीच इम्पॉर्टंट नाहीये. ओ तुम्ही काय माझ्यावर जबरदस्ती करताय काय? आता ना मी फक्त जबरदस्तीच करतोय. त्या सत्याला कॉल केला ना तर तो काय काय करेल माहिती आहे ना? काल गाडी फोडली होती फक्त, आज ओ काय धमकी देत आहे? मी घाबरत नाही. अच्छा नक्की घाबरत नाही ना? हा ठीक आहे. मग या शूटिंग वाल्यांना सांगायलाच पाहिजे ना तुम्ही किती ग्रेट ऍक्टर आहात ते. थांबा आधी ना मी त्या सत्यालाच बोलवतो, म्हणजे तो ओ ओ ओ ओ थांबा. मी काय केलं म्हणजे तुम्ही थांबाल? मला काल जे काही झालं ना ते सगळं खरं खरं सांगा. हो हो मी सांगतो तुम्हाला, पण हा फोन बंद करा आणि आरडाओरडा करू नका. आता मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही हो. मग ठीक आहे, चला माझ्यासोबत. ठीक आहे. अरे ए स्पॉट गॉगल आणि कॅब दे. चला. ह्याची ना मला आधीच आयडिया होती. तुम्ही राधाचे खरे बाबा नाही आहेत ना हेही मला आधी माहिती होतं. पण हे सगळे करण्यामागे ना राधाचा नेमका हेतू काय ना तोच मला कळत नाही. ते मला पण कळत नाही. काय आहे, कास्टिंग एजन्सीने मला सांगितलं की चांगला रोल आहे आणि मस्त पेमेंट आहे. 1 दिवसाचं काम आहे. मी झालो तयार. म्हणजे दुसरी काहीच माहिती विचारली नाही तुम्ही? ते माहिती भीती आम्ही काही विचारले नाही. आम्हाला काय स्क्रिप्ट मिळालं ना की ते महत्वाचं. आम्ही जास्त डिटेलिंग मध्ये घुसत नाही. कॅरेक्टर पकडलं नाही की नाही सांग. त्या लोक कसे येतं ते ऍक्टिंग आवडली की नाही. हा आणि तुम्हाला जर कधी काय लागलं ना तर मला नक्की बोलवा. ऐका ना, तुम्ही आता माझी जर एवढी हेल्प केली तर अजून थोडीशी मदत करा ना प्लीज. काय मदत पाहिजे? तुम्हाला जो माणूस मारत होता ना, म्हणजे मारायची ऍक्टिंग करत होता, तो तिथे कोणाशी काही बोलला का? किंवा तो तुमच्याशी काही बोलला का? म्हणजे राधाचा फोन वगैरे आला होता का त्याला? किंवा तो तुमच्यापर्यंत पोहोचला कसा? म्हणजे काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा ना, म्हणजे ज्याच्याने ना मला राधाचा नेमका हेतू काय ना हा जाणून घेता येईल. म्हणजे काहीतरी एखादा क्लू वगैरे काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा ना प्लीज. मला तसं काय फारसं आठवत नाही, पण हा तो माणूस मारताना ना देवाबाई असं म्हणून काहीतरी कॉल करत होता आणि देवाबाई नावाच्या कुठल्या तरी माणसाशी बोलत होता. आता तो देवाबाई कोण आहे हे त्याला काय मी ओळखत नाही. पण हा तुम्हाला एक सांगायचं म्हणजे त्यांनी मला कुठल्याही प्रकारे हात वगैरे लावला नाही. हा खरं खरं सांगतो. यापुढे मला अजून काही माहिती नाही. मी जातो. ऐका ना प्लीज अजून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा ना. मग एखादा क्लू वगैरे काहीतरी प्लीज. हो मला काही आठवत नाहीये. माझं शूटिंग थांबलंय. मी जाऊ का? हा तर मी काय म्हणतो, तुम्हाला मी ही जी काही माहिती सांगतो त्याचा तुम्हाला काही उपयोग होईल की नाही मला माहिती नाही. पण जो माणूस गाडी फोडत होता ना तो सारखा आपली मुलगी असं काहीतरी ओरडत होता. आणि मला पैसे देताना त्याने खिशातनं जे पाकिट काढलं ना त्या पाकिटामध्ये त्या राधाचा फोटो होता. ठीक आहे चला. व्हॉट नॉनसेन्स. हे बघा ह्या पोराने ना आपल्या पोरीवर ते काय रॅगिंग. हा हेच ते काय ते रंगीन केलं त्याने काय. कोण आहे तुमची मुलगी? हे बघा ए राधा. काय राधा काय झालं तुला? अरे पाणी बघतोस काय? चारा लवकर डॉक्टर घेऊन ऍम्ब्युलन्स बोलव. गब्बर पाणी घेऊन चालव का? राधा तू नीट आहेस? 1 मिनिट, मला काही झालेलं नाहीये. तुला काही झालं की नाही ना? आपल्याला हात दाखव तुझे पहिले. हात बघू. मला काही नाही झालंय. सांगितलं ना मी एकदा. वेडा आहे का जरा हा माणूस? अरे देवा, मुळात मला हेच कळत नाहीये की तुम्ही तुमची ट्रिप अर्ध्यावर सोडून परत का आलात? अरे ते आपल्याला कळलं ना की राधाला त्रास झाला म्हणून आपण आलो. फक्त गोळीच घ्यायची आहे ना? दे इकडे. मी दे. माझ्या हातून कुठलीही गोळी घेईल माझी अक्का. काय ग? थांब पाणी घेऊन आलो. थांब. घे.
राधा तिथे काय करते आणि राधाने गोळी दिली आणि अक्काने घेतली. राधा, देवा, सत्य, अक्का यांच्यात नक्कीच काहीतरी संबंध आहे. पण नेमका काय आहे आता आहे ना, हे मला शोधून काढायलाच हवं. पण कसं? हा मस्त एकदम ऐसा आला ऐसा किसके ठेचके एकदम एकदम हा कमाल. हा कबीर बाबा बोल. कुठे आहेस? अरे आपण इथे कॉलेजच्या बाहेर हर्षदच्या टपरीवर चाय मारतोय. बोल ना तू, काय झाला? राधाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? कुठे? हे बघ, मी तुला जास्त काही सांगू नाही शकत. तू जिथे असशील ना तिथून लगेच हॉस्टेलच्या रूमवर ये. आलो आलो, आपण लगेच आलो. हा हॉस्टेल? कबीर, हा बोल कबीर. हॅलो देवा, राधाचा ऍक्सिडेंट झालाय. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता राधाच्या हॉस्टेल रूमवर ये. काय काय म्हटलंस? आपण येतो त्या तिकडे. हा. राधा 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 गब्बर तिकडे बघ जा. राधा राधा, अरे काय झालं असेल रे? हे काय आपलं इथेच? राधा, राधा तू कशी आहे? तुला काय झालं? काय लागलं नाही ना? अगं तू व्यवस्थित आहे ना? तुला ऍक्सिडेंट झाला होता ना? अरे मी फिट अँड फाईन आहे. अरे आपल्याला तर कबीरने फोन केला होता. कबीर, कबीर, माझा ऍक्सिडेंट झाला असं फोन केला होतास तू? हो. पण कशाला? ए कॉलर, काय कसली बंकस आहे? बंकस नाहीये, सिरियसली केला होता. त्याशिवाय तुम्ही असे एकत्र मला भेटलाच नसतात. ए कबीर, हा काय मजाक आहे? आपल्याला अजिबात आवडला नाही, पहिलेच सांगतो. कबीर, मलाही अशी मस्करी केलेली अजिबात आवडत नाही. अच्छा, आज देवा जे काय बोलतोय त्याला तू सपोर्ट करतेस? नाही, एरवी तो काही म्हणेल त्याच्या अगेन्स्ट असतेस ना तू. मग आज चक्क हा चेंज कशाला? कबीर, तू काय बोलतोयस ना, मला काहीही कळत नाहीये. नाही, मलाही बऱ्याच गोष्टी कळत नाहीयेत, पण आज कळतील हळूहळू असं वाटतंय. ए कबीर, अरे जे काय असेल ते क्लिअर बोल ना. ठीक आहे, आता ना मी क्लिअरच बोलतो. देवा, तुझा राधाशी काय संबंध आहे? काय? व्हॉट नॉनसेन्स कबीर, माझा आणि ह्याचा काही संबंध नाही. हा कबीर, आपला आणि राधाचा काय संबंध? काय पण नाही. तुमचा काहीच संबंध नाहीये? काय पण नाही रे. मग ही नेहमी मोनिका मॅमना तुझ्या अगेन्स्ट भडकवत असते, तरी तू हिच्यासाठी काही करायला तयार असतोस. अरे एकदा तर तुम्ही पिकनिक अर्धवट सोडून परत आला होतात हिच्यासाठी. आत्ता जसा आलायस ना तसा. कशासाठी सांग ना. अरे कबीर दोस्ता, तू काय जसं समजतो तसं काय पण नाही. पहिलेच बोलतो. पण काय बोलतो रे? काय पण? मी काय पण बोलतोय? हा, अरे मग कॉलेजच्या पहिल्या दिवशी वर्गात येऊन तू हिच्याकडे बोट दाखवून म्हणाला होतास की ही माझी मुलगी आहे. हे बघ देवाबाई, राधा तुझी पोरगी आहे हे विसरून जाता. सगळ्या आठवणी मिटवून टाक. राधाचा आणि आपला काय पण संबंध नाही. कबीर, अरे ते हा अरे ते आपण सगळं ना मुलीबाईंसाठी करत होतो. तुला कसं कळत नाही कबीर? है ना. आता आपल्याला सांग, त्या दिवशी राधाने तिचं नाव काय सांगितलं होतं? राधा अलकनंदा शिंदे. राधा अलकनंदा शिंदे. आणि आपलं नाव काय? देवा सुर्वे. काय रे? बाय. मग आपल्याला सांग, काय संबंध आहे आपला नीचा? आहे का? नाही की नाही? बरोबर ना? अरे कबीर, आपल्या लक्षात राधा एकटी आहे नाही का? आईबाप जवळ नाहीत. मग आता डॉलीबाईंवर हिची जिम्मेदारी आहे, तशी आपल्यावर पण हिची जिम्मेदारी आलीच ना रे. जशी तुझी जिम्मेदारी डॉलीबाईंवर आहे, तशी आपल्यावर तुझी जिम्मेदारी आहेच ना. जशी तुझी जिम्मेदारी आपल्यावर आहे ना, तशीच राधाची पण जिम्मेदारी आपल्यावरच आहे ना रे. म्हणून हे सगळं रे, बाकी काही नाही. सत्या, गब्बर, मग तुम्ही जे काही हिच्यासाठी करतात ते कशासाठी? ए कबीर,
बघ आपलं अजून लग्न पण झालेलं नाही, आपल्याला पोरं बाळा पण नाही. बघ तसं तू आपला भाऊ आहे ना, तशी ही आपली बहीण आहे, बस बाकी काय पण नाही. म्हणजे तुमचा आणि हिचा काही संबंध नाहीये? नाही मग अक्काच्या आजाराची बातमी जेव्हा कळली तेव्हा ही इतकी इमोशनल का झाली? बोला ना, काय आहे का कोणाकडे उत्तर?